नमस्कार. मी आज पारगाव शहरातील जगमोहनदास नगरामध्ये आलोय. या जगमोहनदास नगरामध्ये पार्वताबाई नावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व राहत होतं. काल परवा ते वयाच्या 82व्या वर्षी इथला प्रवास आटपून इहलोकी निघून गेलं. पारोळा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गोकुळदादा मेखे, राजेंद्रदादा मेखे जे निवृत्त शिक्षक आहेत, आणि सुधाकरजी मेखे, अत्यंत प्रतिष्ठित असा हा यांचा व्यापार. आणि या परिवारातली ही पार्वताबाई काशीनाथ मेखे अत्यंत कुटुंबवत्सल, सर्वांना जीव लावणारी, प्रत्येकावर भरभरून प्रेम करणारी अशी ही गोड माऊली या परिवारातून कायमची निघून गेली आहे. घर रीत झालंय, एक कोपरा रीता झालाय या कुटुंबातला. पण आईच्या आठवणी या सदैव कुटुंबाला येत राहतील. आणि म्हणून अशा आदर्शवत जीवन जगणाऱ्या माऊलीला, जिनं आपल्या लेकरांना, मुलींना, सर्वांना घडवलं, अशा आईला मी आई हवी होती ही कविता मी तिच्या चरणी ठेवतो. आपण पाहतोय माऊलीचा फोटो अत्यंत सुंदर रेखाटलेला आहे, बनवायला टाकलाय म्हणजे. तर ती पण एक आईच आहे समोर. हा, तर आई हवी होती, ऐकूया. अजून थोडे दिवस आई हवी होती, अजून थोडे दिवस आई हवी होती, घरट्यातल्या पिलाला आई हवी होती, तिची गोड हाक ऐकण्या आई हवी होती, तिची गोड हाक ऐकण्या आई हवी होती, कौतुकान भरवायला आई हवी होती, कौतुकान भरवायला आई हवी होती, अजून थोडे दिवस आई हवी होती, काळजी वाहणारी, काळजी वाहणारी आई हवी होती, मनाला उभारी देणारी आई हवी होती, अजून थोडे दिवस आई हवी होती, गोष्ट सांगणारी, गोष्ट सांगणारी आई हवी होती, कष्टात देव शोधणारी आई हवी होती, माझ्या मनास जपणारी, या साऱ्या नातेवाईकांच्या, मुलांच्या, सुनांच्या, माझ्या मनास जपणारी आई हवी होती, मायेचा ओलावा पेरणारी आई हवी होती, गोड घास भरावया, होय मित्र हो, गोड घास भरावया आई हवी होती, मनास सावराया आई हवी होती, अजून थोडे दिवस आई हवी होती, माझी वाट पाहणारी, माझी वाट पाहणारी आई हवी होती, रोज बोलणारी, भेटणारी आई हवी होती, माझे डोळे पुसाया, माझे डोळे पुसाया आई हवी होती, माझ्याशी हसाया आई हवी होती, अजून थोडे दिवस आई हवी होती, घरट्यातल्या पिलाना आई हवी होती. शेवटच्या कडव्याकडे जाऊया मित्र, ज्या कडव्यावर मी पण देखील प्रेम करतो, जे कडवं मलाही आवडतं. तिच्या हातचे जेवण, तिच्या हातचे जेवण आई हवी होती, पाठीवर धपाटा मारणारी, पाठीवर धपाटा मारणारी आई हवी होती, आई हवी होती, अजून थोडे दिवस, अजून थोडे दिवस आई हवी होती, आई हवी होती, तिचे कौतुकाचे बोल, तिचे कौतुकाचे बोल
आई हवी होती लख उजेड घराचा, लख उजेड घराचा. आई हवी होती, आई हवी होती. मित्र हो, आई एक लख उजेड असतो. अंधारल्या घरामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम आई करत असते. आणि आज आपण जरी या ठिकाणी अनेक दिवे लावले, लख उजेड येईल खरा, पण आई गेल्यावर तुम्ही कितीही दिवे लावा, कितीही उजेड येऊ द्या, पण अंधार आणि अंधारच आपल्याला जाणवतो. म्हणून अशा या मेखे कुटुंबाची ही आदर्श आई पार्वता आई यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी प्रवीण महाजन, संपादक न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस आणि न्यूज खानदेश वार्तातर्फे मी या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या मेखे कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी होतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.